शिवाई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पुढं पोलीस तसेच JCB आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि महसूल सर्कल अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. हे बेल्ले गाव आहे आणि या बेल्ले गावामध्ये डोमणे विरुद्ध गुंजाळ अशी ही केस आहे रस्त्या करण्याच्या संदर्भातली आणि त्यासाठी आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह हा रस्ता ओपन करण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिलेला आहे. मामलेदार कलम 1906 मामलेदार कायदा 1906 कलम 5 नुसार या ठिकाणी एक रस्ता होता पूर्वीपासूनचा आणि तो रस्ता समोरील पार्टीने बंद केलेला आहे. म्हणजे हा रस्ता हा आनंदकुमार माधवराव डोमणे यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी होता. तर तो रस्ता संजय उर्फ गणेश रामदास गुंजाळ यांनी बंद केला. त्यावरून केस झाली. सुरुवातीला तहसीलदारांकडे ही केस रस्ता ओपन करण्याची झाली. त्यावर तहसीलदारांनी निकाल दिलेला आहे डोमणे यांच्या साईडनी. त्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आलं. त्यावेळी देखील डोमणे यांच्या साईडनीच निकाल देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्तांकडे अपील झालं. तर ते आयुक्तांकडे चाललेलं अपील हे काही कारणास्तव मागे घेण्यात आलं होतं आणि दिवाणी न्यायालयामध्ये देखील गुंजाळ यांनी या रस्त्यावर स्टे जो तहसीलदारांचा आदेश आहे स्टेची मागणी केली होती. परंतु दिवाणी न्यायालयाने देखील ती मागणी देखील फेटाळून लावलेली आहे. त्यामुळं आता इथंच कुठेतरी तो रस्ता असावा. ते समोर दिसत आहेत ते डोमणे आहेत आणि ह्या सर्कल अधिकारी मॅडम आहेत. आता सर्कल अधिकारी मॅडम इथून हा रस्ता ओपन करणार आहेत. तर याची पार्श्वभूमी अशी आहे रस्त्याची की हे जे डोमणे आहेत यांनी या गुंजाळ यांच्याकडूनच काही जमीन विकत घेतलेली होती. तर ती जमीन होती गट नंबर 57 मध्ये. आता ज्यावेळी ही जमीन गट नंबर 57 हा पाठीमागे जमीन घेतली त्यावेळी यांनी बोली केली होती. म्हणजे यांचं असं म्हणणे डोमणेंचं का आम्ही त्यांच्या गट नंबर 58 मधून 20 बाय 350 फूट असा रस्ता आम्ही घेतला होता त्या रस्त्यामध्ये जाण्यासाठी. त्यासाठी जे साठेकत देखील करण्यात आलेलं होतं. परंतु त्या रस्त्याचा आम्ही उपभोग देखील घेत होतो. परंतु आता हे जे गुंजाळ आहे त्यांच्या वारसाने अचानक रस्ता बंद केलाय. आता या ठिकाणी हा रस्ता इथं होता असं दाखवतात इथं या ठिकाणी हे जे डोमणे आहेत. तर 20 फूट असा रुंद आणि 350 फूट असा लांब असा हा रस्ता आहे आणि हा रस्ता बंद केलेला आहे. मशीनवाला तर मी डोमणे तर आहे. संजय गुंजाळांना मी सकाळी त्यांचा मला फोन आला. त्यांना सांगितलं 12चा टाइम आहे पण मला जुन्नरला मीटिंग आहे ती झाल्यानंतर मी दुपारी येईल. आता मी त्यांना फोन केला त्यांचा फोन लागत नाही. त्याच्यामुळे आता आपण कारवाईला सुरुवात ते आपण सुरू करू. आता मशीनवाला कोण आहे घे ना. तुमचं आनंद कुमार डोमणे नाव आहे ना? नाही माझं विजय कुमार आहे. आनंद कुमार आहे. हा कोणते? अच्छा हा. हे आनंद कुमार आहे. तो 20 फुटाचा गेट कुठे आहे? ते गेट हे काय इथंच आहे. ते आता गवतामुळे दिसत नाही का? असं गेट आहे का? आहे का तिथं आता अस्तित्वात? आता गेट आहे. ते दिसत नाही जोडपामुळं. झुडपामुळे दिसत नाही आणि असा रस्ता होता एवढा असा. अच्छा. हा सरळ पूर्ण असा. किती वर्ष या रस्त्याचा उपभोग घेतला तुम्ही? आम्ही साधारण 27 वर्षाचा उपभोग. हे कधी रस्ता बंद केला मग ह्या गुंजाळांनी? 21 मध्ये. मग आता तुम्ही जाता कसं रस्त्याने? जायला वाटच नाही. माल तसाच पडला, वावर तसंच पडलं, सगळंच पडीक पडलेलं आहे. त्याच्यात काहीच इन्कम नाही आता. फक्त विहिरीची मोटर चालू करायला मी बांधाच्या रस्त्याने जातो. बरं. दुसरीकडे पाणी किती वर्ष या रस्त्याचा वापर केला तुम्ही? 27 वर्ष तेव्हा विरोध नाही केला त्यांनी? नाही तुमची काय भांडणं झाली होती की त्यांच्यात काय? त्यामुळे काय नाही अचानक बंद केलं. आता इथे तुम्ही जागा घेतली होती गट नंबर 57 मध्ये. ही त्या गुंजाळांकडूनच घेतली होती ना? हो, हो. किती घेतली होती? ती सगळी 69 गुंठे घेतलेली आहे. ती रोड टच नाही का जागा? रोड टच नव्हती म्हणून रस्ता घेतलेला आहे 20 आतली फुटाचा. जमीन खरेदी देत होते. मग त्यांना म्हटलं आम्हाला रस्त्याची खरेदी देत असले तर आम्ही घेणार. मग त्यांनी रस्त्याची खरेदी करून दिली ती. आणि कोणत्या गटामधला रस्ता घेतला? 58 मधला. 58 मध्ये. किती बाय किती? 20 बाय 350 फूट अंदाजे आहे.
मग त्याचं काय कागद वगैरे आहे का काय? त्याचं कागद वगैरे सगळं आहे कागद त्याच्यानंतर म्हणजे आपला दस्तऐवज साधा. पण तो त्यांना मान्य आहे का? हा त्यांनी मान्य केलं नाही म्हणून तो कोर्टात ते भांडणच ते सिद्ध केलं. तर या ठिकाणी आता किती फूट बाय किती रस्ता ओपन करायचा आहे हा? 20 फूट का? 20 बाय 350. मग आता ते गुंजाळ नाही तिथं. हा गुंजाळ नाही तर त्यांनी तहसीलदारांची परवानगी घेतलेली आहे रस्ता खुला करण्यासाठी, प्रतिवादी नसतात. किती वर्ष केस लढलात? 6 वर्ष झाले म्हणायचे. 21 चला या इकडे. निकाल तसा 22ला लागला, परत प्रांताचा 24ला लागला. नंतर त्यांनी हायकोर्टमध्ये अपील केलं होतं. हायकोर्टाने त्यांचं मंजूर फेटाळलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करू शकत नाही, सगळ्यांची मान्यता आहे बाकीच्यांची. फार सुप्रीम कोर्टापर्यंत या रस्त्याचा वाद गेला होता. नाही हायकोर्टापर्यंत. बापरे. हां त्यांनी सुप्रीम हायकोर्ट कोर्टात कॅविट दाखल केला आम्ही निकालानंतर, परंतु त्यांनी काही सुप्रीम कोर्टात गेले नाही, कॅविटला काही उत्तर दिले नाही. त्यांनी कोर्टाचा आदेश असतानाही तिथे काही करू नये असं आदेश असतानाही त्यांनी कोर्टाचा अवमान करून त्या ठिकाणी नांगरणी पेरणी करून पेरूची झाडे लावली. वेळोवेळी आम्ही तक्रार केलेली आहे पोलीस जरी इथं आपण पाहिलं तर इकडं मोकळं दिसतंय. हा कोणता गट आहे? 8 त्यांचाच आहे का? 58 गट आहे आणि रोडच्या असेल आम्हाला रस्ता दक्षिण बाजूने दिला होता, दक्षिण बाजूचे नाही इकडून. हा त्या बांधावरून दिलाय का रस्ता? बांधाच्या पोटाने. मग आता इथं तर सगळी पेरूची झाडं लावले त्यांनी. त्याचं जे दिलंय ना मॅडमला हे बेकायदेशीर झाड आहेत का? बेकायदेशीर झाड. म्हणजे वेळोवेळी त्यांनी कोर्टाचा अवमान करून झाडे लावले नांगरून. बर. आणि तसं आम्ही प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशनला कळवून तहसीलदारांना पण दिलेलं आहे निवेदन. महसूल अधिकारी बेलला, परत सर्कल मॅडम यांना सगळ्यांना त्याच्या वेळी आम्ही अर्ज दिले. तुम्ही रस्ता का इथं जायला यायला ते काय भांडणं करायचे का? नाही कधीच पाडलं नाही केले, फक्त अचानक बंद करून टाकलं त्यांनी. बंद केला. ते गेटला कुलूप लावलं. चला आता रस्ता तुमचा ओपन होतोय एवढ्या लढ्यानंतर, काय वाटतं? नाही चांगलं वाटतंय ना, लढ्याला यश येतंय म्हणून. यश आलं. हा हो, या ठिकाणी आपण पाहू शकतो का डुमणे यांनी केलेलं गेट आता दिसायला लागलेलं आहे. इतक्या दिवस या झुडपाच्या आड होतं. तब्बल 4 वर्षांपासून या रस्त्याचा उपभोग डुमणे यांना करता येत नव्हता. त्यांनी ह्या गुंजाळ यांच्याकडूनच पाठीमागे जमीन घेतली होती. जमीन घेताना या रस्त्याचा देखील उल्लेख केला होता 60 खात्यामध्ये आणि जवळपास अनेक वर्ष या रस्त्याचा वापर देखील केला होता आणि ह्या रस्त्याला यांनी गेट देखील केलं होतं. पण मागील 4-5 वर्षापासून गुंजाळ यांनी हा रस्ता बंद केला असा आरोप डुमणेंचा होता आणि ती केस सगळ्या आहेत. तर तहसीलदारपासून तर अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे केसेस चालू होत्या. अखेर हा रस्ता ओपन करण्याचे आदेश महसूल विभागाने दिल्यानंतर आता हा रस्ता ओपन होतोय आणि आपल्याला तो गेट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ते गेटच्या आतमध्ये रस्ता होता असा 350 फूट आणि 20 फूट रुंदीचा. तर तो रस्ता आता ओपन करणार आहेत आणि त्या रस्त्यामध्ये आता गुंजाळ यांनी पेरूची लागवड केलेली आहे. आता हा रस्ता या शेतकऱ्याचा ओपन होतोय. आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. या जे समोरचे काही महिला आपल्याला दिसत आहेत या गुंजाळ परिवारातल्या असावेत असं वाटतं आणि यांनी काहीतरी एक ऑर्डर आणलेली आहे आणि त्याचं वाचन या ठिकाणी सुरू आहे. नक्की काय प्रकार आहे ते आता आपण थोडं माहिती घेऊया.